आईचा वाढदिवस. आईच्या वाढदिवसानिमित्त माझ्या आईवर केलेली एक छोटीशी सुंदर कविता तिला समर्पित. माझी आई एक छाया मधुरतेची, स्वभावात गोड अशी आई माझी सौमधुरा, तिच्या स्पर्शात आहे देवाचा सहारा. ती सौछाया म्हणून दिली सावली मायेची, तिने प्रेमाने जिंकली मने प्रत्येकाची. घामाच्या थेंबात घडवली स्वप्नांची राखण, स्वयंपाकाच्या धुरात सजलं प्रेमाचं जेवण. तिच्या हातचं अन्न अमृत किती ती पटाईत, स्वतः मात्र जेवत राहिली उरलेलं घाईघाईत. कुशलतेने पार पाडली सगळ्यांची जबाबदारी, कुंजलता आली तेव्हा माई झाली मदतीची सवारी. स्वयंपाक, कपडे, संस्कार आणि पूजा अर्चा सर्व काही तिच्या हातून घडले, किती सांगू वार्ता. कधी न केली कोणावर टीका किंवा तक्रार, तिच्या मनात दडलेली असते मायेची धार. आरती, गीता, भागवत, जप, कीर्तन आणि तुळशी वंदना तिच्या जीवनाला लाभली आता भक्तीने परिपूर्णता. तर अशा माझ्या सुंदर आई विषयी अनेक सुंदर विचार अनेकांनी मांडलेले आहेत, ते आता आम्ही या व्हिडिओत दाखवत आहोत. तर मी सगळ्यांचा कमी वेळ घेतो. कृपया प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 3 जून हा माझ्या पत्नी सौ मधुरा हिचा वाढदिवस. आमचं लग्न 9 जुलै 1981ला झालं. तर त्याप्रमाणे ती नववधू म्हणून आमच्या घरात आली व रुळली. तर आमच्या सर्व कुटुंबातील सेवा तिने यशस्वीपणे पार पाडल्या. त्यानंतर मला 2 अपत्ये झाली. त्या दोन्ही मुलांचं पालन पोषण संस्कार तिने उत्तमप्रमाणे केले. त्याच्याचप्रमाणे आमचे जे सर्व नातेसंबंध आहेत, सासरकडचे व माहेरकडचे, हे तिने अत्यंत प्रेमपूर्वक जमले. सगळ्यांचं आदरातिथ्य करणं, सगळ्यांना मान सन्मान देणं, सगळ्यांशी प्रेमाने बोलणं, हे तिचं कौतुक करण्यासारखं आहे. तर या बाबतीत जेवढं कौतुक कराल तेवढं कमीच आहे. त्यानंतर काळाच्या ह्याच्यात मला बरेच गंभीर आजार झाले. त्या गंभीर आजारात तिने माझी पूर्ण काळजी घेतली, मला शारीरिक व मानसिक धीर दिला. त्याप्रमाणे मी या पायावर उभं राहिलो परत. तर त्याच्या पुढे मला काही वर्षांनी अध्यात्माची आवड झाली. तर अध्यात्मात तिने मला पूर्ण सहकार्य केलं. अध्यात्मामध्ये भक्ती करता तिने घरात पोषक वातावरण करून दिलं. त्याचप्रमाणे प्रसादासाठी आध्यात्मिक आणि शारीरिक पथ्य सांभाळून चविष्ट असा प्रसाद ती करते. त्याप्रमाणे तिने मला अत्यंत आजपर्यंत पूर्ण मोलाची साथ दिली आहे आणि यापुढेही ती देत राहील. ते अत्यंत प्रेमळ व कौतुकास पात्र आहे. तिचे जेवढे कौतुक करू तेवढे कमीच आहे. ईश्वर तिला आणखीन छान आनंद देव, ही ईश्वरचरणी प्रार्थना. उदंड आयुष्य देव. सौ मधुराच्या वाढदिवसानिमित्त काही प्रसंग. आमचं लग्न जुलै 81मध्ये झालं. त्याच्या 1 महिना अगोदर जून 81मध्ये आमचा साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतर आम्ही काळाराम मंदिरात दर्शनाला गेलो. दर्शनाला गेल्यानंतर तिथे दर्शन घेऊन आम्ही एका पायरीवर बसलो. तर त्याप्रमाणे आमचं संभाषण कमी झालं, पण न बोलता आम्ही बरंच काही एकमेकाला सांगून गेलो. सहवासातून प्रेम व्यक्त झाले. अशा रीतीने आमचा संसार, आमची गाठभेट ही प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमानजी यांच्या आशीर्वादाने झाली. तर आजही मी जेव्हा काळा मंदिरात जातो त्या पायरीवर मी बसतो थोड्या वेळ, किंवा त्याच्यावर दृष्टिक्षेप टाकतो आणि त्या साखरपुड्याच्या दिवशीचं मला स्मरण होतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, अभिचा जन्म झाला ऑगस्ट 82मध्ये. त्याच्यानंतर ती माहेरी होती पहिल्या बाळंतपणाला. त्याच्यानंतर माझी LLBची परीक्षा आली. पंचवटी केंद्र होतं. परीक्षेचा पेपर झाल्यानंतर मी थेट त्या दोघांना भेटायला स्कूटरने त्यांच्या परदेशी वाड्यात जायचो. तर तिचा जो आनंद असायचा तो गगवात मावेनासा असायचा. सर्व कुटुंबियांनाही खूप आनंद व्हायचा. तर याप्रमाणे हे प्रसंग माझ्या स्मरणात राहिले.
त्यानंतर जेव्हा मला अध्यात्माची गोडी झाली तर इस्कॉनमध्ये बुधवारी संध्याकाळी प्रवचन असायचे. तर बुधवारच्या संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी मी तिला थेट ऑफिसमधून पिकअप करून मंदिरात जायचो आणि प्रवचन ऐकून आम्ही रात्री 10ला यायचो. याप्रमाणे तिचा दिवस सकाळी स्वयंपाकापासून 7 वाजेपासून ते रात्री 11पर्यंत विश्रांती न घेता असायचा. पण तिने याबद्दल कधीही तक्रार केली नाही, उलट आनंदच व्यक्त केला आणि ती माझ्याबरोबर तिथे यायची. संपूर्ण प्रवचन ऐकून प्रसाद घेऊन आम्ही घरी यायचो. असं हे सुंदर प्रसंग आहेत. सौ छाया मावशीला मी आमचे लग्न झाले त्यावेळेपासून ओळखतो. लहानपणापासूनच हुशार, अतिसमंजस, कामसू, सहनशील आणि सेवाभावी स्वभाव. तिच्या लग्नानंतरही बँकेतील जबाबदारीची नोकरी सांभाळून सर्व सांसारिक जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडल्या. अलीकडच्या काळात तिने कृष्णभक्तीत वाहून घेतले आहे. त्यात ती अकंठ बुडालेली आहे. तिच्या ध्यानी मनी स्वप्नी श्रीकृष्ण भगवंतच असतो. त्याचप्रमाणे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन गीतेतील ह्या उक्तीप्रमाणे फळाची स्तुतीची कसलीही अपेक्षा न ठेवता फक्त काम आणि सेवा करत राहणे, मुक्या प्राण्यांवर दया करणे, त्यांना खायला घालणे, तसेच कामवाले बायका, मोलकिरणी, भाजीवाले यांना आणि त्यांच्या मुलांनाही खाऊ घालणे, कपडा लत्ता देणे यासारखी कामे सुरूच असतात. किंबहुना हा तिचा आवडता छंदच आहे. मला वाटते पूजापाठ, स्तोत्रे, जपजाप्य यापेक्षाही असे अध्यात्म श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे गीतेतील भक्तियोग आणि कर्मयोग यांचा छानसा संगम तिच्या ठाई दिसून येतो. अशा ह्या सौ छाया मावशीला वाढदिवसाच्या मनपूर्वक भरभरून शुभेच्छा. मावशी, तुला आरोग्यपूर्ण, उदंड, निरामय आयुष्य लाभो. वाढदिवसाच्या शुभेच्छा. सौ छाया या माझ्या गुणी बहिणीबद्दल काय बोलावे. तिच्यासारखी बहीण मिळणे हे आमचे मागच्या जन्मेचे काहीतरी पुण्यच आहे. आमच्या तिघा भावंडांमध्ये ती अतिशय वेगळी आहे. अतिशय विचारी, समंजस व शांत स्वभाव. ती कधीच कुणाला दुखावत नाही व कोणाचाही रागद्वेष करत नाही. सतत ती दुसऱ्याचाच विचार करत असते. तिच्या आयुष्यात अनेक चढउतार आले, पण तिच्या स्वभावात जरासुद्धा कटुता आली नाही. कृष्ण भगवानांवर तिची अपरंपार माया आहे, अपरंपार भक्ती आहे. ती अन्नपूर्णात असल्यामुळे पदार्थ करून खायला घालणे हा तिचा स्थायी भाव आहे. अशा या हसतमुख व अजातशत्रू छायाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा व आशीर्वाद. आज 3 जून 2025 मधुरा वहिनींचा वाढदिवस. मी तिला मधुराच म्हणते. ती माझ्यापेक्षा लहान आहे. तिची सर्वात आठवण म्हणजे मी तिला प्रथम आत्ताचे BSNL व पूर्वीचे टेलिकम्युनिकेशन ऑफिसमध्ये बघितले. ती क्लेरिकल साईडला होती आणि मी ऑपरेटर साईडला. तिला पाहिल्यानंतर प्रथम माझ्या डोक्यात विचार आला की अरे ही किती सुंदर आहे, अशी वहिनी आपल्याला सुरेशला पाहिजे, म्हणजे माझ्या भावाला. आणि असा डोक्यात नुसतं तिचा तर सात्विक चेहरा, तिचे ते केस सुंदर, सगळंच मला खूप आवडलं. आणि ती आपली वहिनीच व्हावी असं माझी इच्छा झाली. आणि कर्मधर्मयोगाने ती माझी वहिनी म्हणून घरी आली आणि मला खूप आनंद झाला. तिचा स्वभाव म्हणजे अजातशत्रू, कोणाशी वैर नाही, सगळ्यांच्याबद्दल विचार करणे, चांगले विचार करणे आणि सगळ्यांच्या मनाचा विचार करणे, पॉझिटिव्ह विचार करणे. आणि तिचा स्वभाव म्हणजे तिला खूप छान संसार आणि भावाला खूप साथ दिली. आणि दुसरं म्हणजे तिचं मनोगत, तिच्या प्रमोशन, तिला आता नुकतेच प्रमोशन मिळाले आजीचे आणि सुंदरशी नात तिला झाली आता.
आणि आता ती तिचं इतकं कौतुक करते की तिला लहान मुलांची खूप आवड आहे. आणि दुसरं म्हणजे ती आईनंतर ती आम्हाला आईच्या ठिकाणी आहे. आमचं माहेर पण ती खूप छान करते आणि नेहमी प्रेमाने आणि अशी प्रेमळ अशी वहिनी आहे. आणि अशा वहिनीला तिचा खूप दीर्घायुष्य आरोग्य मिळो हीच कृष्णचरणी प्रार्थना करते. सौ मधुरा वहिनींबद्दल जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. त्या आमच्या म्हणजे आईच आहे ती दुसरी आमची. आई गेल्यानंतर त्यांनी कधीही आम्हाला आईची उणीव भासू दिली नाही आणि प्रत्येक वेळेला आम्हाला सपोर्ट केलं आणि शिवाय त्या इडली सांबारामध्ये अगदी सम्राज्ञी आहेत. इडली सांबाराच्या एक्सपर्ट सुगरण आहे त्या, एकदम सुगरण आहेत. सगळ्याच गोष्टी फार मनापासून करतात आणि कष्टाळू तर इतक्या आहे. बँकेतही असताना नोकरीतही त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत. आणि आता घरी सुद्धा त्या सुनेशी त्यांचं नातं खूप प्रेमाचं आहे, मुलाशी सुनेशी. आणि आता सुंदर अशी गोडुली नात त्यांना झालेली आहे, त्यामुळे त्या खूप खुश आहेत. आणि आम्हाला आमच्या आईची उणीव त्यांनी कधीच भासू दिली नाही. उलट आई गेल्यावर त्यांनी आमचं जास्त केलं आणि स्वभावाने खूप प्रेमळ आहे ते, म्हणजे खूपच प्रेमळ आहे ते. आणि शिवाय एकदम साध्या आहे स्वभावाने. त्यांना कुठल्याही गोष्टीचं जास्त अट्रॅक्शन नाही आहे, आवड नाही आहे. म्हणजे आपल्याला हे हवं आहे ते हवं आहे असं त्यांना लोभ कशाचाच नाही आहे. त्या कुठल्याही गोष्टी पटकन दुसऱ्याला द्यायला तयार होतात. आणखीन मी जास्त काय बोलू त्यांच्याविषयी. त्यांनी आमच्या आईची उणीव आम्हाला कधीच भासू दिली नाही, हेच मी सगळ्यात जास्त त्यांच्याविषयी म्हणेन. अभिषेक आणि आशुतोष, सुरेश त्यांना सांभाळून म्हणजे त्यांना उलट वहिनीच त्यांना सांभाळतात. अभिषेक आणि हे सगळे त्यांच्यावर सगळ्या बाबतीत डिपेंडंट आहेत सगळेजण. आणि छान त्यांना सगळे औषधांची आयुर्वेदिक वगैरे सगळी माहिती असते आणि इतरांना सांगत असतात. त्या नीलम म्हणचं ते तुम्ही असं करा, नीलम म्हणचं ते तुम्ही तसं करा. तर कोणीतरी आपल्याला असं प्रेमाने सांगणारं पण आपल्याला खूप आवडतं ना. आणखीन सुरेशला सुद्धा त्यांनी त्यांचं आयुष्य कष्टात गेलं. सुरुवातीचं आजारपणं दुखणं खूप काढली त्यांनी सुरेशची. म्हणजे कोणीच इतकं पेशन्स ठेवला नव्हता इतका त्यांनी पेशन्स ठेवला. मग एवढंच सांगेन की अशी बायको सुरेशला मिळाली हे सुरेशचं महत् भाग्य आहे. सौ मधुरा वहिनींना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि नमस्कार. प्रसंगानुसार माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना आम्ही वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत, पण आज परत व्हिडिओसाठी. वहिनींचा स्वभाव खूप प्रेमळ, मुक्या प्राण्यांवर दया करावी हा सुविचार आपण अगदी लहानपणापासून शिकलो, पण तो त्या प्रत्यक्ष जगतात. त्यांच्या हातात अन्नपूर्ण आहे. प्रत्येक गोष्ट मनापासून करतात. अगदी बँकेतले काम असो किंवा मंदिरातले प्रवचन ऐकणे असो, त्यांच्याकडून त्या 100% योगदान देतात. चांगले संगीत ऐकणे, निसर्गातील छोट्या छोट्या गोष्टी त्या मनापासून एन्जॉय करतात. मी ऑस्ट्रेलियात असताना प्रत्येक गोष्ट, अगदी छोटे फूल किंवा तिथले छोटे मूल पाहताना पण मला त्यांची आठवण येत होती. त्या एक सासू, वहिनी, मामी, काकू या भूमिकांमध्ये एक आदर्श आहेत. असं म्हणतात आईवडिलांनंतर मुलीला माहेर पण एवढं नसतं मिळत, पण आम्ही मात्र वहिनींच्या प्रेमात अखंड बुडलेलो आहोत. माहेरच्या प्रेमात खूप आनंद घेतो. कोणताही प्रसंग असो त्यात खूप शांतपणे हाताळतात. अजिबात हायपर होत नाही. हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांना खूप खूप आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो ही कृष्णचरणी प्रार्थना. आज माझ्या आईचा वाढदिवस आणि त्या निमित्ताने मी काही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस लहान मूल जन्माला येतं, जगात पहिलं पाऊल ठेवणार असतं, त्यावेळेला त्या लहान मुलाची अवस्था बिलकुल तशी असते जशी कुरुक्षेत्रावर अर्जुनाची आहे. युद्ध तर पुढे करायचं आहे, परंतु युद्ध कसं करायचं
अगदी गरित्र गात्र झालेल्या त्या अर्जुनाची जी अवस्था होती आणि श्रीकृष्णाने त्याला जसं उपदेश देऊन कुरुक्षेत्रात युद्ध नुसतं करायला लावलं नाही तर ते जिंकून सुद्धा दिलं. तर तशीच काही अवस्था प्रत्येक व्यक्तीची ज्यावेळेस ती जन्माला येते तशी असते आणि आयुष्य हे त्या युद्धाप्रमाणे आहे. आणि आई ही त्या कृष्णाप्रमाणे आहे जी पथप्रदर्शक आहे, जी पुढे लढायला आणि जिंकायला शिकवते. तसं हे आईचं महात्म्य आहे. धन्यवाद. नमस्कार. प्रिय छायाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदी आणि आरोग्य संपन्न जावो. छायाताई म्हणजे आपल्या सर्वांच्या नात्यातील जिव्हाळा असलेल्या केंद्रबिंदू. तुमच्या मनाबद्दल बोलायचे झाले तरी खूप काही गुण आहेत. तुमचे मन म्हणजे माणुसकीचा ओलावा, परोपकार, आपुलकी, लहानांचे कायम कौतुक करणाऱ्या, शाबासकीची थाप देणाऱ्या, मनापासून रुचकर पदार्थांचा आग्रह करणाऱ्या आणि खायला लावणाऱ्या अशा साक्षात अन्नपूर्णा आहेत. त्यांच्या घरी जायचे म्हणजे भूक ठेवूनच जायचे, हे अगदी आमच्या दोघांचे ठाम ठरलेले असते. सुधीर तर रिकामा डबा घेऊनच निघतो, इतका आग्रह त्या करतात. त्यांना गावात जाऊन खरेदी करण्याची खूप आवड. प्रत्येकासाठी लहानशी का होईना पण भेटवस्तू आणणारच, तेही प्रत्येकाची आवड लक्षात घेऊन. हे अगदी वाखाणण्यासारखे आहे. लहान मुलांमध्ये निरागसतेने रममाण होतात आणि मनसोक्त आनंद घेतात. कृष्णभक्तीमध्ये तर छान रमून जातात. त्यातील बऱ्याच गोष्टी आम्हालाही शेअर करतात, त्यामुळे आम्हालाही खूप छान वाटते. कृष्ण सेवेतही निरागसतेने सेवा अगदी आवडीने देतात आणि स्वतःचे एक प्रेममय वातावरण निर्माण करून त्यामध्ये आम्हा सर्वांना सहज सामावून घेतात. त्यांच्यात सहजरित्या आनंद शोधून जगण्याची कला आहे. त्यांचे फार कौतुक वाटते. प्राण्यांवर आणि निसर्गावर पण तितक्याच हळुवारपणे प्रेम करण्याची उपजत असलेले त्यांचे हे गुण सर्वांनाच आपलेसे करतात. म्हणूनच या सुंदर नात्याविषयी म्हणावेसे वाटते. आमचे हे सुंदर नाते प्रेमाने जोपासलेले, तळहाताच्या फोडासारखे हळुवारपणे जपलेले. आमचे हे सुंदर नाते मनाच्या गाभाऱ्यातले देवाच्या मूर्तीसारखे पवित्र जपलेले. अशा या मनमिळावू, प्रेमळ, प्रोत्साहन देणाऱ्या परोपकारी छायाताईंना पुन्हा आमच्या परिवाराकडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आणि कृतज्ञतापूर्वक नमस्कार. धन्यवाद. हरे कृष्ण आई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाने तुम्ही सगळ्यांचंच मन जिंकून घेतात आणि आमच्यावर इतकं प्रेम करतात. नेहमी तुम्ही काही ना काही खाऊ, हेल्दी जेवण, काही ना काही नेहमी तुम्ही पाठवत असतात. तर आमच्यावर तुमचं असंच प्रेम राहू द्या. आणि गेले 3 महिन्यात तर मला तुमची खूप मदत झाली, खूप सपोर्ट केला तुम्ही, तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आमचे छोटूसं बाळ, त्याच्याकडूनही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही असंच आनंदी हसत खेळत राहा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. मधुरा माताजी ला खूप जन्मदिवसाचे हार्दिक शुभकामनाएं माझ्यातर्फेनी, माझे कुटुंबातर्फेनी आणि राधा, कुंजबिहारी, जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा मैया, गौर निताईच्या चरणात मी प्रार्थना करते. माताजी से खूप आयुष्य लांब, मोठा, सुंदर व्हा आणि माताजीला बधाई माझ्यातर्फेने, शुभेच्छा जन्मदिवसाचे. आणि माताजीचे एक खूप मला छान आवडलेले गुण. माताजी आमच्या घरी आले होते, छोटीशी पूजा ठेवली होती तेव्हा. तर तिथे आमच्याकडे खूप मुलं आहेत लहान लहान. ते मुलं अजूनही विचारते ते आजी कधी येणार आहे आपल्याकडे, ते माताजी कधी येणार आहे. ते माताजीला खूप म्हणते. ते माताजी आम्हाला खाऊ दिले, हे दिले, ते दिले, गप्पा मारले आमच्याशी, ते आठवण काढते पोरांनी. तर निमंत्रण पण देतो माताजीला, लवकरच लवकर या आणि जन्मदिवसाचे हार्दिक शुभकामना. हरे कृष्ण.
वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. मी श्री कृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो की सदा आशीर्वाद देत राहो, आनंदी आणि निरोगी राहा आणि खूप खूप सारा प्रेम फ्रॉम यादव फॅमिली. आज माझ्या लाडक्या मावशीचा वाढदिवस आहे. मावशी, तुला वाढदिवसाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सुखं लाभत असतात, जसं की घराचं सुख, गाडीचं सुख, हिंडायचं फिरायचं सुख, छान छान कपडे घालण्याचं सुख, वेगवेगळे पदार्थ खाण्याचं सुख, चांगल्या आणि समजूतदार नातेवाईकांचं सुख, मित्रमैत्रिणींचं सुख. तसंच मावशी नावाचंही एक सुख असतं, जे देवाच्या कृपेने माझ्या आयुष्यात मला अगदी भरभरून मिळालं आहे आणि अजूनही मिळतं आहे. मला आठवतं तेव्हापासून मावशी माझ्या आयुष्याचा एक खरंच अविभाज्य घटक आहे. मी लहान असताना माझी काळजी घेणारी, माझे लाड पुरवणारी, माझे सगळे हट्ट पूर्ण करणारी, माझ्या 2 वेण्या घालून मला तयार करून शाळेत पाठवणारी माझी मावशी मला आठवते. ही परदेशी वाड्यातली. मला सोनाली अशी पूर्ण हाक फक्त आणि फक्त माझी मावशीच मारते. बँकेमधली नोकरी उत्तम प्रकारे करून घरातले अभिहर्षूच्या आवडीचे सगळे पदार्थ करणारी, त्यांचे सगळ्या डिमांड्स पूर्ण करणारी अशोक स्तंभावरच्या गोखले पार्कमधली मावशीही मला आठवते. सिडकोच्या घरात उत्तम संसार नोकरी आणि आदरातिथ्य करणारी आदरातिथ्यशील मावशीही माझ्या लक्षात आहे. निसर्गावर प्रेम करणारी, मुलांमध्ये मूल होऊन रमणारी, अगदी वॉचमनच्या मुलांवर सुद्धा स्वतःच्या मुलांसारखं भरभरून प्रेम करणारी, कुठे गावाला गेली की त्यांच्यासाठी आठवणीने काहीतरी खेळ वस्तू आणणारी माझी मावशी, सगळ्यांना भरभरून खायला घालणारी, घरातल्या सगळ्या प्रसंगांना समर्थपणे आणि अतिशय शांतपणे तोंड देणारी माझी धीराची मावशी, सतत दुसऱ्यांचाच विचार करणारी, खऱ्या अर्थानं अध्यात्म जगणारी, सगळ्यांवर निरपेक्ष प्रेम करणारी माझी कृष्णभक्त मावशी, रोजच्या धावपळीत कामाच्या गडबडीमध्ये यूट्यूबवरचे छान छान व्हिडिओ, छान छान गाणी बघणारी आणि मला ते पाठवणारी माझी टेक्नोसॅव्ही मावशी, नावाप्रमाणेच दुसऱ्यांवर आपल्या प्रेमाची छाया धरणारी माझी छाया मावशी आणि आपल्या मधुर स्वभावाने सगळ्यांना आपलंसं करून घेणारी माझी मधुरा मावशी. मावशी, आज तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला उत्तम आरोग्य, उत्तम आयुष्य, सुख, शांती, समाधान आणि ऐश्वर्य लाभो, हीच माझ्या सद्गुरूंच्या चरणी आज प्रार्थना. हॅपी बर्थडे मावशी. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही नाती, काही व्यक्ती अशा असतात की ज्यांच्याबद्दल शब्दात व्यक्त होणं खूप अवघड असतं. एक तर शब्द सापडत नाहीत किंवा शब्द पुरत नाहीत. असंच एक अजब रसायन म्हणजे माझी मावशी. कोणाची मावशी आजी, कोणाची छाया, कोणाची मधुरा, कोणाची मामी, अशा विविध भूमिका समर्थपणे पेलताना आणि त्याचबरोबर बँकेची अवघड नोकरी सांभाळून घरची जबाबदारी चोखपणे निभावताना सदैव आनंदी आणि समाधानी राहणारी माझी मावशी. भूतदयेचं मूर्तिमंत उदाहरण आणि अक्षरशः अध्यात्म जगणारी माझी मावशी. मावशी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो. छाया मावशी म्हणजे माझ्या मावस सासूबाई. त्या अगदी असं म्हणता येईल की अगदी मनापासून सगळ्यांवर प्रेम करणारे, अशी प्रेमाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे माझ्या मावस सासूबाई छाया मावशी. कायम सगळ्यांवर प्रेम करणाऱ्या, अगदी असं म्हणता येईल की मुंह में राम और हाथ में राम का काम, असं त्यांचं उदाहरण देता येईल. कायम कृष्णाचा जप करणारी आणि काम म्हटलं तर भूतदया ही त्यांची मला आवडणारी सगळ्यात चांगला त्यांचा गुण. तर तुम्हाला एक उदाहरण देते की एकदा मी त्यांच्या श्रद्धा संकुलच्या घरी गेले तेव्हा तिथं अगदी त्यांचं आजूबाजूला त्यांच्या आजूबाजूला ते कुत्रे जमलेले होते आणि ते त्यांना खाऊ घालत होते, म्हणजे भूतदया. त्यांच्या विश्वदीपच्या घरी जर बघायला गेलो तर तिथंसुद्धा कायम छोट्या छोट्या मांजरी असायच्या आणि त्यांना ते खाऊ घालायच्या. म्हणजे फक्त आमच्यासारख्या माणूस मात्रावर किंवा आपल्या नातेवाईकांवरच तर त्यांचं खूपच प्रेम अगदी मनापासून, पण ह्या सगळ्या छोट्या मुक्या प्राण्यांवर पण तेवढंच प्रेम करणारी माझ्या मावस सासूबाई. मला पूर्ण प्रेग्नन्सीच्या काळात त्यांनी अगदी पूर्ण 9 महिने खाऊ पुरवला. मी पुण्याला होते, पण नाशिकहून कुणीही येणारं असेल तर त्यांच्याकडनं त्या कायम 9 महिने खाऊ पुरवत राहिल्या, खाऊ पाठवायचा. लाडू आणि चिवड्याचा डबा आमचा कायम 9 महिने भरलेला असायचा. त्याचप्रमाणे अनघच्या मुंजीमध्ये तर त्यांनी अगदी 8 दिवस आम्हाला पुरतील घरातल्या पाहुण्यांना एवढा त्यांनी डबाभर लाडू करून दिले होते.
तर खूप प्रेमळ अशा आमच्या छाया मावशीला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. मावशी आजी, म्हटलं की मला एक माझी छोटीशी मैत्रीण आठवते, जी माझ्यासोबत नेहमी खेळत असते. पत्ते, चेस, अजून बरंच काही काही खेळते. जेव्हा पण मी तिला भेटतो तेव्हा ती मला काहीतरी खाऊ किंवा काहीतरी देतेच देते. तिच्या हातचे साबुदाण्याचे लाडू मला खूप आवडतात. मावशी आजी, तुला या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नावाप्रमाणेच मधुर असणाऱ्या, नुकत्याच आजी झालेल्या आणि अत्यंत सुगरण असणाऱ्या वहिनीला शिरसानविवी आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुझ्या स्वयंपाकाचं म्हणजे चवीचं इतकं एक प्रसंग मला आठवतो की आमच्या मुंजीच्या वेळी शनिवार होता आणि तू भगर केली होतीस आणि सिद्धार्थ आला होता ती त्याला पण आपण ते नाश्त्याला ती भगर तो खात होता. तो इतका शॉक झाला ती भगर खाऊन आणि मला म्हणाला की तुझ्या घरात काही नाही आहे, ही भगर इतकी चांगली व्हायला, तरी ही भगर इतकी चांगली कशी काय झालेली आहे. तुझ्या घरात फक्त मोहरी आणि तेल आणि मीठ आणि मिरच्या आहेत आणि तरी ही भगर कशी काय इतकी चांगली झाली. तर अशा सुगरण झालेल्या असलेल्या आणि अत्यंत प्रेमळ अशा वहिनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे मधुरा वहिनी. वाढदिवसाच्या निमित्त तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या प्रेमळ, शांत आणि लाघवी स्वभावाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगी तू खंबीरपणे घरातली मोठी व्यक्ती म्हणून आमच्या पाठीशी उभी राहिली आहेस आणि त्यासाठी तुझे खूप खूप आभार. तुझ्याबद्दल आमच्या मनात एक अतिशय आदराची आणि प्रेमाची भावना आहे. आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो आणि तुझ्या स्वभावातला गोडवा असाच सदैव पसरत राहो, ही छोटीशी प्रार्थना. नमस्कार. आज आपल्या प्रिय छाया आत्याचा वाढदिवस. आमच्या आत्याचे माहेरचे नाव छाया आणि सासरचे मधुरा. या दोन्ही नावांप्रमाणे तिचा स्वभाव खूप मधुर आणि तिच्या प्रेमाच्या, आपुलकीच्या छायेत तिने आत्तापर्यंत आपल्या सर्वांना ठेवले आहे. तिचे निर्मळ मन, सतत समोरच्याला देत राहण्याची सवय, अगदी निस्वार्थ प्रेम, जिव्हाळा, हे सर्व खऱ्या आध्यात्मिकतेची व्याख्या आपल्याला सर्वांना शिकवून जातो. आजवर तिने माझे खूप लाड केले. सुरळीच्या वड्या, गुळपोळी, इडली सांबार, लिट्टी चोखा असे नानाविध पदार्थ तिने खाऊ घातले आणि तसेच तिच्या उत्तम मार्गदर्शनामुळे जर्मनीमध्ये इकडे रश्मीला पण गुळपोळी करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आणि काटेकोर तिच्या मार्गदर्शनामुळे त्या गुळपोळ्या पण एकदम सुंदर आणि चविष्ट झाल्या. या सर्वांचे श्रेय छाया आत्याला जाते. कोणाच्याही घरचा कार्यक्रम असो, तो जास्तीत जास्त कसा चांगल्या प्रकारे होईल यासाठी कल्पक आयडियाज तिच्याकडे नेहमीच असतात आणि ती त्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. संपूर्ण समर्पित आयुष्य कसे जगाव्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपली छाया आत्या. असं आमच्या आवडत्या छाया आत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो, कशी आहेस मावशी आजी? तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मावशी आजीबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. लहानपणापासून तिने एवढे लाड केले की 1-2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी ते व्यक्त करू शकत नाही. पण तरी लहानपणापासून तिने एवढे लाड केले. तिने लहानपणी मला स्वतःच्या हाताने एक स्वेटर विणून दिला होता. आईकडनं मी ऐकत असतो की तिला मशीन वापरता येत नव्हतं म्हणून तिने स्वतः हाताने स्वेटर विणला होता माझ्यासाठी. दरवेळेस ती खाऊ देत असते. कधी पण तिच्याकडे जा, कधीच कोणी उपाशीपोटी निघत नाही तिच्या घरातून. आत्ता इथे USA येताना पण तिने खूप शंकरपाळे करून दिले होते मला. आणि माझ्यावर आणि अनघवर तर खूप प्रेम करतच असते ती. आता नात आली आहे तर मग माझ्यावरचं आणि अनघवरचं प्रेम काही कमी होऊ देऊ नको. तेवढेच आमचेही लाड कर जेवढे नातीचे करशील. परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हरे कृष्णा मधुरा. तुला वाढदिवसानिमित्त कृष्ण भावनाभावीत खूप खूप शुभेच्छा. नुकतीच तू आजी झाली आहेस त्यामुळे तुझ्या आयुष्यात जो आनंद आला आहे त्याची कल्पना मी करू शकते. भगवंताची अशीच तुझ्यावर कृपा राहू दे आणि असे आनंदाचे क्षण तुझ्या आयुष्यात परत परत यावेत अशी प्रार्थना. तुझा आणि माझा बँकेत असल्यापासून एकत्र प्रवास सुरू झाला आहे आणि आता परत तू इथे जवळ राहायला आल्यामुळे, इस्कॉनच्या संपर्कात असल्यामुळे
आपला परत तो प्रवास जो आहे तो कंटिन्यू झाला आणि तो मी अगदी जवळून पाहतेय. जशी तू बँकेत होतीस तशीच शांत आणि मधुर आत्ता पण आहेस आणि अशीच राहशील पुढे, अशी भगवंताजवळ प्रार्थना करते आजच्या दिवशी. परत एकदा खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. हरे कृष्णा. छाया, आज तुझा वाढदिवस. पहिल्यांदा तुला उत्तम, निरोगी, आनंदी आयुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करते. माझ्या मनाच्या कप्प्यात तुझं स्थान हे अढळ आहेच. अशी निर्मळ मनाची, उत्तम सुगरण असलेली, कायम सर्वांना मदतीचा हात पुढं करणारी, उत्तम कर्तव्यदक्ष गृहिणी असलेली मैत्रीण मिळाली हे मी माझे भाग्यच समजते. मला नाही आठवत की तुझ्या पूर्ण बँकिंग करिअरमध्ये कोणत्याही कस्टमरची तुझ्याविरुद्ध कंप्लेंट आली, कारण कायम तुझे हसतमुखाने, आपलेपणाने समोरच्या व्यक्तीच्या अडचणी समजून तू दिलेली सेवा. सुरेशरावांच्या मोठ्या आजारपणालाही तू धीराने तोंड दिलेस. स्वतःबद्दल तर काही न बोलणे हा तर तुझा गुण मला फार भावतो. तू एक उत्तम वाचक आहेस. आता तर तू इस्कॉनमध्ये पूर्ण रमली आहेस. नुकतंच तुला प्रमोशन दिलेल्या नातीनी तर तुझ्या आयुष्याला पूर्णत्व दिले आहे. अशीच आनंदी, निरोगी आणि उत्साही राहा. मनात खूप भावना आहेत पण सगळ्या व्यक्त करता येत नाहीत. माझ्या प्रिय आणि लाडक्या मामीला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. मामी, तुझ्याबद्दल सांगायचं झालं तर लहानपणापासूनच मला तुमच्या घरी यायला खूप आवडायचं, कारण मामी कधीच रागवायची नाही. तुझा स्वभाव एकदम शांत, मनमिळावू आणि नेहमी आनंदी असणारा असा आहे. आणि लहानपणी माझ्या खूप आठवणी आहेत. जेव्हा आम्ही ख्रिसमस असायचं तर मी तुमच्याकडे राहायला आले होते आणि त्या रात्री मला सांताक्लॉजने गिफ्ट दिलं होतं. आणि पुढच्या वर्षी जेव्हा मी तुमच्याकडे राहायला आले नव्हते तेव्हा तुम्ही मला घरी गिफ्ट आणून दिलं होतं. तर मला ते असं कायम एक लक्षात राहतं की ख्रिसमस आलं की मला तुझी आठवण येते. तू असे आमचे नेहमीच लाड करायचे. तुमच्याकडे आलं की म्हणजे खायचे, प्यायचे म्हणा किंवा खेळायचे, सगळ्याच प्रकारचे मामी असे लाड करणार, अशाच आठवणी आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे तू खूप दयाळू आहेस. मुक्या प्राण्यांबद्दल तुला खूप प्रेम आहे. तू आणि मी मिळून किट्टी नावाची तुमची बिल्डिंगमधली जी कुत्री होती तिचं पण बाळंतपण केलं होतं. आणि जेव्हा मी प्रेग्नंट झाले तेव्हा तू मला म्हटलं होतं की नेहा, तू काहीच काळजी करू नको, तुझं सगळं खूप छान होईल, कारण तू त्या किटीला मदत केली होती जेव्हा ती पिल्लं देत होते. तर तुझं असं इतका तो इनोसन्स म्हणा किंवा आपलं एक असं आपली छान होईल, जर आपण चांगले सत्कर्म केले तर आपलंही छान होईल, हा तुझा जो विश्वास आहे तो मला खूप भावतो. आणि माझ्या प्रेग्नन्सीची तर गोष्ट सांगायची झाली तर मला तुझा इतका आधार वाटला होता, कारण तेव्हा आईचं ऑपरेशन झालं होतं आणि मला जेव्हा डब्बे घरून द्यायची वेळ आली होती तेव्हा इतका छान तो गरम गरम डब्बा विश्वदीपमधून आशुतोष घेऊन यायचा. आणि आय यूज टू लुक फॉरवर्ड की कधी येतं डब्बा येईल आणि मी कधी खाईन, कारण ते प्रेग्नन्सी म्हणजे एरिस आल्यानंतर मला अशी भूक लागलेली असायची. आणि तेव्हा सुरुवातीच्या दिवसांमध्ये तू माझ्या न्यूट्रिशनची इतकी काळजी घेतली होती आणि एवढ्या म्हणजे न कंटाळता 7-8 दिवस मला वाटतं की तू डबे पाठवत होतेस आणि मला खूप आधार वाटला. जेव्हा एरिस लहान होत असायचा तेव्हा तू त्याच्यासोबत खेळायला यायचीस, मी तुला बोलायचो की ये, आणि तू दिवसभर त्याला इतक्या आनंदाने सांभाळायचे. आणि लहान मुलांशी कसं बोलायचं म्हणजे अगदी तेवढे 7-8 महिन्याचे असताना किंवा अजून लहान असताना त्यांना काय सांगायच्या गोष्टी, हे सगळं तुझ्यात एकदम उपजत आणि नॅचरली होतं. आणि आता तू आजी झाली तर त्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा. लहानपणीची अजून एक गोष्ट म्हणजे एकदा बाबांना यायला उशीर झाला होता आणि मला खूप भीती वाटली की बाबांना एवढा का झाला. तर मी फोन केला होता तुला आणि तू सगळं काही सोडून आशुतोषला घेऊन डायरेक्ट माझ्या घरी आले होतेस की ही मुलगी घाबरली आहे, एकटी आहे, तर तिला पण एकटं नको सोडायला. तर मी ते आय पीसमधनं जेव्हा बघितलं आणि तू मला दिसली तर मला इतकं बरं वाटलं की चला मामी आली आहे घरी. आणि ते तुझ्यामध्ये खूप आहे की दुसऱ्यांबद्दलची काळजी करणं किंवा कुठली पण प्रकारची मदत असते तू खूप करतेस ते, आणि ते खूप तुझ्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि तुझी दृष्टी खूप कलात्मक आहे आणि कुठल्याही निसर्ग असो किंवा कुठलीही गोष्ट असो त्याचं तुझं निरीक्षण शक्ती खूप छान आहे. त्यातले रस पान करतेस तू, म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद इतका सुंदर घेतेस आणि ते एक कलात्मक आयुष्य जगतेस तू. तर अशा माझ्या मामीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देवाकडे प्रार्थना करते की तुला असंच आरोग्यपूर्ण, आनंदी आणि दीर्घायुष्य मिळो. आज 3 जून मधुरा वहिनींचा वाढदिवस. ज्यांचे माहेरचे नाव छाया आणि खरंच आपल्या शांत आणि प्रेमळ आणि आनंदी स्वभावाने
त्यांनी सुरेश आणि सर्व कुटुंबियात एक शीतल शांत मधुर छाया निर्माण केली. त्यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी बोलण्याचा योग अभिषेकमुळे आला. मनातील खूप गोष्टी असतात, आपण त्या प्रत्यक्षात सांगू शकत नाही, पण त्या लिहून काढल्या की एक एक घटना आठवत जाते. वहिनी, तुम्ही अतिशय शांत, मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावाचे आहात आणि तुमचे मन अतिशय कोमल आहे. घरातील सर्वांना काय हवे ते बघणे, नवनवीन पदार्थ करणे हे त्यांचे सतत चालू असते. स्वयंपाकघर हे त्यांचे आवडते ठिकाण आणि बऱ्याच वेळा आशुतोष आणि अभिषेक त्यांना ओटेश्वरी म्हणून संबोधत असतात. त्या स्वयंपाकघरामध्ये तासनतास रमू शकतात. त्यांच्या हाताला खूप मधुर चव आहे, याचा आम्हाला सतत अनुभव येतो. मी एप्रिल महिन्यामध्ये आजारी होतो व घरी एकटाच होतो, तेव्हा त्यांनी न चुकता 2 आठवडे सकाळचा नाश्ता पाठवला होता आणि सुरेशची खूप कौतुक की रोज सकाळी तो 10 वाजता न चुकता नाश्ता घेऊन यायचा. कुणालाही न दुखविणे व कितीही कठीण प्रसंग असो, मन शांत ठेवून त्याला सामोरं जाणे हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी सुरेशचा अलगद झेललेला आजार आठवला की याची प्रचिती येते. घरात कितीही कामे असो, त्या कृष्ण भक्तीत मग्न असतात. इस्कॉन मंदिरात वेळात वेळ काढून जातात. भर पावसात त्या मागील महिन्यात पालघरला देखील गेल्या होत्या. त्यांचं मुक्या प्राण्यांवरील प्रेम सर्वांना माहिती आहे. विश्वदीपला असताना त्यांना मांजरीचा लळा लागला होता, एवढा की त्या मांजरी त्यांच्या कुटुंबातल्याच झाल्या होत्या. हे तर प्राण्यांचे झाले, पण लहान मुले बाळे त्यांचा जीव की प्राण. एरिससाठी बऱ्याच वेळा त्या पूर्ण दिवस आमच्याकडे राहिलेल्या आहेत. एरिस बरोबर त्या सतत रमलेल्या देखील आहेत. आता तर काय, अभिषेक संसार वेलीवर कुंजलता आली आणि वहिनींचा आनंद गगनात माविनासा झाला. गोड बातमी सांगून अगदी बाळ येईपर्यंत त्या रोज अपडेट्स आम्हाला द्यायच्या. मध्यंतरी पायाच्या दुखापतीमुळे त्यांना पुण्याला जाता आले नाही, त्यावेळेस त्या खूप खट्टू झाल्या होत्या. वहिनींनी हिंदीच्या सर्व परीक्षा दिलेल्या आहेत. वाचन, संगीत त्यांना खूप आवडते. आम्ही त्यांच्याकडे गेल्यावर त्या बऱ्याच वेळा मला एकतरी गाणं म्हणायला सांगतात. अगदी लहानपणीचा त्यांचा डान्सच्या कार्यक्रमाचा त्यांनी मला फोटो दाखवला आहे. म्हणजे लहानपणापासून त्या वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत होत्या हे वरून लक्षात येते आणि त्यांचं कलाप्रेम देखील दिसून येतं. आयुष्यातील चढ उतार लिलया पार करणाऱ्या वहिनी बँकेच्या कामात अतिशय तत्पर होत्या. वहिनींना शब्दकोडे अतिशय चांगले सोडवतात, त्या तत्पर आहे. आम्हाला काही शब्द अडले तर आम्ही त्यांना फोन करून विचारतो आणि त्याचं पटकन आम्हाला उत्तर देतात. अशा अनेक गोष्टी आणि घटना सांगण्यासारख्या आहेत, पण त्यासाठी वेळ अपुरा आहे आणि मनोगत सांगणारे खूप आहेत. वहिनी, तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा खूप शुभेच्छा. तुम्ही अशा सतत आनंदी हसत राहो. तुम्हाला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. सद्गुरू महाराज की जय. आता फक्त 2 ओळी गाण्याचे तुमच्यासाठी. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू मधुरा वहिनी, हैप्पी बर्थडे टू यू. आईचा वाढदिवस आणि आईच्या वाढदिवसानिमित्त आईचं गुणगान. तर आता आम्हाला विषय मी कुठून चालू करू तेच मला समजत नाही, कारण हा विषय असा इतका मोठा आहे की कितीतरी तास दिले तरी चर्चा थांबणार नाही. तरी पण काही अल्पशा छोट्याशा वेळात मी आपल्याला माझ्या आईबद्दल जे काय गुण मला आवडले, जे काय मला ज्या गुणांनी मी प्रेरित झालो आहे लहानपणापासून आत्तापर्यंत, तर ते मी सांगतो काही गुण. तर आई म्हणजे अतिशय साध्या सरळ पांढरपेशा अशा म्हणतो देशपांडे घराण्यात आईचा जन्म झाला. आणि मग नंतर आई सांगत होती की लहानपण त्यांचं इगतपुरीमध्ये किती छान निसर्गाच्या सानिध्यात गेलं. तर आई ही स्वभावताच मेन आईचा खूप प्रेमळ स्वभाव आहे. आम्हाला आठवतं की लहानपणी
रंगपंचमीच्या रंगामुळे आमची त्वचा खराब होऊ नये म्हणून आई फुलाचा अर्क बनवून फुलांचा रंग बनवायचे आमच्यासाठी. आणि एकदा असं झालं की शाळेत मी डबाच विसरलो आणि मग मला आलं टेन्शन, आता काय करायचं, कसं काय जेवायचं. तर मधल्या सुट्टीच्या थोड्या काही वेळा आधी आमचा पिऊन आला, अनिल, आमच्या आदर्श शाळेत. म्हटलं, अरे इकडे इकडे, तुझ्या आईने तुझ्यासाठी डब्बा पाठवलाय. आणि बघतो काय त्या डब्यात गरम गरम उसळ. तर किती काळजी, किती मुलाच्या प्रति प्रेम याच्यावर दिसून येतं. आणि प्रेमळ स्वभाव, भूतदया. मला आठवतं की आमच्या वैशालीत आम्ही जेव्हा राहायचो तेव्हा एक आमची शेजारी सायखेडकर म्हणून त्यांचा एक राहुल म्हणून मतिमंद मुलगा होता. तर मतिमंद असल्यामुळे त्याची सगळीकडे अवहेलना व्हायची, मेंटली रिटायर्ड असा. पण आईकडे आल्यावर आई त्याला कायम बऱ्याचदा गरम गरम शिरा भजी असं द्यायचे, त्याला बसून ठेवायची. त्याला मग आमच्याकडे खूप आवडायचं. तर असा हा आईचा स्वभाव. मग नंतर आईचा स्वभाव आहे कष्टाळू आणि वचनबद्ध. जे काय जबाबदारी चोख पार पडेल. जसं आमच्या घरी सीमंतोनयन पूजा होती, तर त्या पूजेच्या वेळेस मला किती कष्ट केले, किती मदत. माझ्याबरोबर मार्केट यार्डला आली फुलं आणि भाज्या खरेदी करायला. आणि कुंजलताच्या जन्माच्या वेळेस तर काय सांगावं, तर माझ्या सासूबाईंनी सगळा हा चार्ज घेतला होता, कुंजलताचं करणं, सवरणं, स्वयंपाक. तर त्याला आईने इतका सुंदर प्रतिसाद दिला, इतकी सुंदर मदत केली. जसं की लाडू बनवण्यासाठी वेगवेगळ्या ड्रायफ्रुट्स, सुकामेवा कुटणे, त्याशिवाय बाळाचे मग जन्म झाल्यावर बाळाचे सगळे दुपटे धुणे. तर अशा प्रकारे तिचा फार मोलाचा हातभार लाभला. आणि किती पाहुणे होतो, तिला अतिशय आनंदच येतो की आता किती यांच्याशी मी बोलू, किती यांना खायला घालू. तर आम्ही बघायचो लहानपणी आई कंपनीत, बँकेत जायच्या आधी आणि नंतर खूप मेहनत घेऊन स्वयंपाक करायची. घाईघाईत जायची डबा घेऊन आणि स्वतः मात्र जाताना घाईघाईत खायची. आणि नेहमी आई कायम उरलेलं खायची, जे जे उरलेलं 2 दिवसापूर्वीचं ते ती खायची आणि आम्हाला मात्र गरम गरम द्यायची. तर कष्टाळू, वैराग्य स्वभाव. 3 महिने आई घर सोडून बाळासाठी इथं थांबली आणि आपलं राहतं घर सोडून. त्यामुळे वैराग्य स्वभाव. आई रसिक आहे आणि दक्ष आहे. रसिक म्हणजे अगदी पडदे खरेदी करा किंवा शोभेच्या वस्तू खरेदी करा, वस्तूंची परख तिला आहे. अतिशय सुंदर नक्षीच्या गोष्टी, असं एकदम रसिक व्यक्तिमत्व आहे. आई दक्षपणे, शाळेत आई म्हणायची बऱ्याचदा पहिली असायची. आणि हिंदीची तिने परीक्षा दिली, तिला हिंदी पंडित किताब पण मिळाला होता. व्यासंग, तिला साहित्याची अतिशय आवड आहे. त्यामुळे स्वतः कवी कुसुमाग्रज, महाराष्ट्राचे इतके महान कवी तिच्या लग्नात आले. मग आई अजात शत्रू आहे. आई कधीच कोणाची निंदा नालस्ती मी आजपर्यंत आईच्या मुखातून ऐकली नाही आणि आम्हाला सुद्धा ती करू देत नाही. आणि जे काय ती करते ते करेक्शन म्हणून, कोणाच्या बद्दल जर निगेटिव्ह बोलायचं झालं तर त्याच्याच व्यक्तिमत्वात ते सुधारणा आहे म्हणून बोलते. आणि परत हे सगळे तर गुण आहेच, परंतु आईच्या व्यक्तिमत्वाला परिपूर्णता आली जेव्हा आईने अतिशय मनोभावे भक्तियोग हा घेतला, भगवंतांच्या नावाचा जप. आणि भक्तिशास्त्री ती करते आहे. गीता भागवतचा सखोल अभ्यास चालू आहे. ती पुण्यात आली की कधी संध्या आरती चुकवत नाही. रोज रोज न चुकता ती संध्या आरतीला जाते. आणि इथे आल्यावर तिने अगदी मैत्री, इतक्या जणांची मैत्री केली तर मलाच कळत नाही. अरे प्रभूजी, तुमची आई माझी चांगली मैत्रीण झाली. मनमिळाऊ स्वभाव. तर इतके इतके गुण आहेत तिच्यात की ती सांगावे तेवढे कमीच आहे. तिच्या व्यक्तिमत्वाला असं मी मानतो की परिपूर्णता आली जेव्हा तिने भगवंतांची भक्ती इस्कॉनमध्ये अतिशय सक्रिय सहभाग घेतला. तर अशा आईला म्हणजे माझे सादर प्रणाम. आणि असंच आईचा प्रेम, आईचे आशीर्वाद माझ्यावर सतत राहत अशी मी प्रार्थना करतो. आणि आईची खूप प्रगती हो, भौतिक आध्यात्मिक प्रगती, आणि भगवंतांच्या चरणी तिला प्रेम प्राप्त हो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.